प्रेमाने बोला धन निरंकारजी. बघा एक पैठणमध्ये कुर्मदास नावाचा विठ्ठलाचा भक्त राहत होता आणि त्याला कमरेपासून फक्त शरीरवरी होता आणि गुडघ्यापासून असे पाय खाली नव्हते आणि कोपरापासून हात पण त्याला नव्हते. बघा पूर्ण फक्त बॉडी मधली होती आणि हात आणि पाय नव्हते त्याला. तर तो विठ्ठलाचा खूप असा भक्त होता. तर जिथे कुठं कीर्तन असेल तिथं तो आईला म्हणायचा मला तिथे नेऊन सोड. मग त्याची आई काय करायची, त्याला पाठीवर घेऊन कीर्तनामध्ये घेऊन जायची बघा आणि घरी येऊन परत तिचे काम आवरत बसायची. आणि मग एक दिवशी कीर्तन चालू होतं भानुदास महाराजांचं. बघा भानुदास महाराज हे एकनाथ महाराजांचे पणजोबा होते. तर तिथे कीर्तन चालू असताना मग त्या कुर्मदासाला जायचं होतं. मग आईला त्याने हट्ट केला मला नेऊन सोड. मग आई त्याला कीर्तनात घेऊन सोडून घरी आली परत. आणि मग भानुदास महाराज सांगत होते कीर्तनामध्ये की आता पंढरपूरची वारी आलेली आहे, आषाढी आपल्या सगळ्याला जायचं आहे ते सांगत होते. तर कुर्मदास म्हणाला की मला पण पंढरपूरच्या वारीला यायचं आहे, घेऊन चला. तर भानुदास महाराज म्हणले कसं शक्य आहे तुला, ह्याच्या गुडघ्यापासून खाली पाय नाही आहेत, कोपरापासून हात नाही, तू कसं चालणार. तर तो म्हणला मी कसा पण चालल. मग त्याने काय केलं, उद्या लोक निघणार होते दिंडीचे बघा, तर हा रात्रीच निघाला. म्हटला मला चालायला वेळ लागल म्हणून मी आधी निघतो. मग त्याने काय केलं, पोटावर नाही का असा फरफटत फरफटत पंढरपूरच्या दिशेने निघाला बघा. आणि त्याच्या एवढ्या अंगाची साल निघायची, आतून रक्त गळायला लागलं बघा, त्या पोटाचं सगळं खूप त्याला वेदना व्हायला लागल्या. आणि मग रात्री मुक्काम आला की तिथं झोपला की काय करायचा, पांडुरंग यायचा आणि औषध घेऊन यायचा, पाला कुटून बघा त्याच्या पोटावर लावून द्यायचा, थंड वाटायचं त्याला. आणि परत पांडुरंग जाऊन पंढरपूरला विटेवर उभा राहायचा. असं दररोज चाललेलं होतं. कुर्मदासाची ती अवस्था बघवत नव्हती. अक्षर त्याच्या अंगातून अशा रक्ताच्या धारा लागल्या होत्या, पण त्याने काय पंढरपूरच्या दिशेने जायचं बंद केलेलं नव्हतं बघा. आणि मग एक दिवशी भानुदास महाराज तिथं पंढरपूरच्या वाटेत दिसले त्याला आणि विठ्ठलाला जाऊन म्हणाले की तुम्ही ते विटेवर काय करत आहे, तुमचा भक्त बघा पोटाने फरफटत येत आहे, त्याचं आम्हाला दुःख देखवत नाही, त्याच्या अंगाची साल निघत आहे बघा. आणि पंढरपूरहून परत विठ्ठल त्याच्याकडे आला आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि त्याला औषध लावून दिलं त्या रक्त निघालेल्या ठिकाणी आणि तिथं दर्शन दिलं बघा. आणि कुर्मदासाने तिथंच मग त्या विठ्ठलाच्या मांडीवर त्याचा आपला ब्रह्मलीन झाला. प्रेमाने बोला धन निरंकारजी.